नमस्कार. आज पहिल्यांदा माझ्या YouTube चॅनलवर मी एकटा नाहीये. म्हणजे आतापर्यंत जे काही 300 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते मेनली सगळे पॉलिटिकल आहेत आणि सर्व व्हिडिओज मध्ये केवळ माझे विचार जे 5 ते 10 मिनिटात मी बोलून टाकतो, जास्ती काही नाही. माझी ठाम मतं असतात. त्यावर सुमारे 4600 मला लोकांनी सबस्क्राईब केलेले आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण आज पहिल्यांदा मी एक वेगळा प्रयत्न करत आहे. आज पहिल्यांदा मी माझ्या चॅनेलमध्ये माझ्या बरोबर क्रांती शहा, युवक बिरादरीचे संस्थापक आणि 83व्या वर्षी सुद्धा तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने आपल्या गोरेगावच्या घरून कारनी व्हीटीला येऊन आपल्या ऑफिस मध्ये बसून काम उत्साहाने करणारे आदरणीय क्रांती शहा, आपण त्यांच्याशी आता बातचीत सुरू करूया. क्रांती शहा, नमस्कार. नमस्कार. तर तसा तुमचा प्रवास जरी मला माहिती असला तरी आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीने हा 1974ला जी युवक बिरादरी स्थापन झाली, मुळात ती कल्पना आपल्याला कुठून आली, इथपासूनच आपण सुरू करू आणि त्याच्यानंतरचा थोडासा प्रवास तुम्ही सांगितला. नमस्कार जयंतराव, पहिल्यांदा मी तुमचा आभारी आहे की बिरादरीची निर्मिती, मी या क्षेत्रात कसा आलो, का आलो, याबद्दल जी उत्सुकता तुम्हाला आहे त्या उत्सुकतेला मलाही 4 गोष्टी सांगायच्या वाटतात. पहिली नोंद अशी मी तुम्हाला देतो की माझा ज्या घरात जन्म झाला, ज्या सांगलीमध्ये जन्म झाला, त्या माझ्या घरामध्ये 2 प्रभाव होते. माझी आई स्वातंत्र्य सैनिकाची कन्या होती. पिकेटिंग आंदोलनामध्ये भाग घेणारी माझी आई होती आणि वडील हे शेती आणि व्यापार करणारे होते. एका बाजूला मी लहानपणापासून वडिलांचा व्यापार बघत होतो आणि आईच्या चर्चेमधले, आईच्या गाण्यामध्ये, आईच्या वागण्यामध्ये गांधीवाद आणि गांधी आईला फार प्रिय होते. कोणी गांधी नेहरूबद्दल वाईट बोलत आईला सहन होत नव्हतं. अशा कालावधीमध्ये 1942ला माझा जन्म झाला 9 सप्टेंबरला. त्याचा 1 महिना आधी गांधींनी छोडो भारत आदेश दिला होता. त्या आदेशाला मानून देशाचे हजारो तरुण चळवळीने भाग घेतले. त्यात माझा मोठा भाऊ, तो फक्त तेव्हा 14 वर्षाचा होता, त्यांनी भाग घेतला आणि वसंतदादा त्याला 7-8 वर्षात सिनियर होते आणि त्यांनाही अटक झाली आणि तो जेलमध्ये गेला. माझा जन्म झाला त्यावेळेला माझा भाऊ जेलमध्ये होता. 9 सप्टेंबरला जन्म झाला आणि योगायोगानं त्याच कालावधीमध्ये आईचे एक शिक्षक होते, त्यांचं होतं किसन मास्तर. ते घरी आल्याने ते म्हणाले, रतन, तुला ह्या मुलाचं नाव काय ठेवणार? ती म्हणाले, जन्मपत्रिकेप्रमाणे तर म येते. नाही, तुझ्या घरी नुकतेच सानेगुडी घेऊन गेले, त्यांचं क्रांती नावचं पुस्तक आहे, तू क्रांती नाव ठेव. आणि माझं नाव क्रांती ठेवलं गेलं. दोघांना पटेना क्रांती नाव काढलं. ही झाली माझ्या जन्माची छोटीशी कहाणी. आणि मी बालपणापासून पास गेलो की माझा भाऊ जेलमधून बाहेर आला, त्याला हद्दपारची शिक्षा झाली, लहान वयात त्याचं लग्न झालं आणि आमचं घर सांगलीला हे एका बाजूला मराठा आणि जैन लोकांची वस्ती, पण शहर हे ब्राह्मणी संस्थान. आप्पासाहेब पटवर्धन म्हणजे चिंतामणा पटवर्धनांचं राज्य होतं. मला वाटतं भाग्यश्री पटवर्धनचे आजोबा. बरोबर. म्हणजे भाग्यश्रीचा उल्लेख म्हणजे मैंने प्यार किया याच्याबद्दल पंजोबा. पंजोबा. आणि पेशवाईच्या कालावधीमध्ये आदिलशाहीची लढाई करण्यासाठी जी बॉर्डर एरिया होती महाराष्ट्रात, सांगली, जमखंडी, जत या भागामध्ये पटवर्धन परिवार आलेला होता. तर त्या सांगलीमध्ये राजे आमचे ब्राह्मण, लोकवस्ती मराठ्यांची जागा, मतदार आहे जैन मतदार, असा तो एक एरिया. त्या घरामध्ये माझा जेव्हा जन्म झाला तर लहानपणापासून बघत होते माझ्या आईच्या मैत्रिणी सरस्वती देवी पटवर्धन, राजेसाहेबांची बायको, हे महिला मंडळाची अध्यक्ष, माझी आई सेक्रेटरी. आणि माझ्या घरामध्ये मला कडेवर घेऊन फिरणारी बाई ही दलित होती आणि आईच्या मैत्रिणी धनगर समाजातल्या होत्या. तर धनगर, दलित, ब्राह्मण, मराठा या सगळ्या बायकांच्या संग्रहात ग्रुपमध्ये मी लहानपणापासून आईच्या गोष्टी ऐकत होतो.
आणि त्याच कालावधीमध्ये मी जेव्हा 5-6 वर्षाचा होतो आणि मला कळत नव्हतं आणि एकदम आरडाओरडा सुरू झाला, अरे गांधींचा खून झाला, बापू राहिले नाही. आणि माझी आई रडू लागली आणि आमच्या घरातले वडील वगैरे म्हणाले जेवण बंद करा, गांधी गेले. आणि मला कळलं नाही गांधी म्हणजे काय. मी आईच्या कडेवर होतो आणि आई रडत होती. म्हणाली, आई म्हणाले आज जेवण होणार नाही बाबा, ते कुरमुरे आहे ते खा, आपले बापू गेले. मी विचारतो आई बापू काय, मला कळलं नाही. आम्ही भावंड, मला 2 बहिणी मोठ्या होत्या, धाकट्या पोहोचलो आणि आईने घेऊन मला गच्चीमध्ये आली. आणि तेव्हा नेमकं काही टोळ्या दाखवळ करत फिरत होत्या आणि खालून कोणी तो ओरडा, अरे ती वेलणकरची मिल जाळली रे, ब्राह्मणांना सोडू नका. आई चिडली. आमच्या घरासमोर देशपांडेचा वाडा होता. आम्ही ज्या वखार बागेत राहत होतो आजूबाजूला तरी जैन वस्ती होती. आणि आईने जेव्हा टोळ्या आल्या आणि म्हणाले आम्ही आता पेटवणार सगळं, आईने खबरदार, देशपांडे माझी बहीण आहे, त्या घराला हात लावू नका. ते चिडले. आई म्हणाले मी कुणाच्या घराला लावता, का लावता? अरे गांधींचा गुरु हा ब्राह्मणच होता ना. कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. हा लढा नथुराम गोडशीचे असेल, ब्राह्मण जातीची नाही आहे. तर मला आईचे ते शब्द आधी आठवतात. आणि रेडिओवर सुनो सुने दुनिया आलो, बापूजी की अमर कहाणी सुरू झाली. तो प्रसंग मी पाहिला. आमच्याच घरामध्ये विचं पाणी वसंतदादांनी सांगली संस्थांचं विलीन करण्याचा ठराव ऐकला. आणि मला असं कळलं नंतर की ऐकणं म्हणतात की आमच्या सांगलीच्या लोकांचा नथुरामाच्या पाठीमागे हात होता असेही चर्चा गावात होती. हा एक इतिहास मला माहिती होता. आणि जसं मी मोठा होत गेलो, आमच्याच घरामध्ये त्यावेळची काँग्रेस, त्यावेळचे समाजवादी, जयप्रकाशचे फॉलोवर, एस.एफ. जोशींचे शिष्य आमच्याच घरात दोन्ही संस्था वाढू लागल्या. माझी बहीण समाजवादी, राष्ट्रीय सेवा दलाची कार्यकर्ती, भाऊ काँग्रेसची. तर काँग्रेस आणि समाजवादी दोघांचे खेळ आमच्या घरात पाहत होतो. एस.एम. जोशींचा मुक्काम आमच्याकडे, यशवंतराव जेवायला आमच्याकडे, वसंतदादाचं बालपण आमच्या घरी गेलेलं. या सगळ्या स्थितीमध्ये मी शाळेत जाऊ लागलो. शाळेत जाऊन मला वाटते काय शिकायचं. एक दिवस वर्गामध्ये गाणी शिकवताना एक गाणं होतं आणि त्या गाण्यामध्ये मी सरांना म्हटलं, सर क्षण एक पुढे प्रेमात आहे, तुम्ही कविता म्हटली, ती त्या गद्यात आहे का पद्यात आहे, जरा सांगा ना, त्या चांगल्या पद्धतीने मांड. तुला काय करायचं, गाणं ऐक ना, फक्त कविता ऐक. मग एकदा मी म्हणालो, सर तुम्ही मला आणि वेलांटी पहिली का दुसरी म्हणून मला मारलं. ते अरे मी काय ब्राह्मण आहे काय, वेलांटी पहिली दुसरी काय काय ना, मला तर कुठे पाहिजे वेलांटी काय. म्हणजे मराठीच्या व्याकरणाचा 12 झालेला तेव्हाच मी पाहिलेलं होतं. तर मला शिक्षणाचा रसच वाटत नव्हता. शिक्षक काय शिकवतात, आपण काय शिकावं. आई म्हणाली, शिक बाबा, शिकल्याशिवाय पुढे गत्यंतर नाही. व्यापार जरी आणि शेती असलं तरी या सगळ्या परिस्थितीमध्ये मी या घरात वाढलो. आमच्या घरात सेवा दिली होतं, काँग्रेसचे खेळ होता, समाजवादी लोकही पाहिले होते. आणि सांगलीतल्या खाडीलकर, देवलसारख्या महान नाटककारांची भूमी, खांडेकर आमच्याच गावातले, त्यांच्या ययातीची चर्चा आमच्या घरात होती. ती सुदैवाने भाऊसाहेब खांडेकरांच्या घरात जायचा मला योग आला होता. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी जसा घडत गेलो तसं मला सामाजिक कार्याची रुची होती, आवड लागली. माझी बहीण सेवादलाची सेंटर चालवत होती, भाऊ म्युन्सिपाल्टीत लीडर होता. आणि मला मग हळूहळू मी कॉलेजला पुण्याला आलो. पुण्याला जायचं काही कारण नव्हतं. मी चांगली ग्रॅज्युएट होऊन हळदीचा व्यापार केला असता. पण पुण्याला आलो तर मला काय सांगितलं, अरे तुला विद्वान व्हायचं असेल ना तर पुण्याला जा, पुण्यात माणसं हुशार होतात. मग मी गमतीत म्हटलं पुण्याला हुशार होतं, पुण्याला देखण्यापूर्वी पण असतात. ते म्हणे हो फर्ग्युसनला जा. म्हटलं मला ॲडमिशन मिळेल का, ते हुशार मुलांचं कॉलेज आहे. अरे ते प्रिन्सिपल माइंडकर ते सांगलीचेच आहेत ना, त्यांच्या भावाचं लेटर घे, ते टेनिसवाले माइंडकर ते मोठे भाऊ आहेत, संस्कृत पंडित आहेत. आणि मी माइंडकरांना पत्र घेऊन गेलो त्यांच्या वसंतराव भावाचं. ते म्हणाले तुझे पुण्यात गाईड कोण, पेरेंट तुझं पालक कोण. म्हटलं एस.एम. जोशी. अरे मला कुठल्या व्यक्तीचं नाव घेतो, संयुक्त महाराष्ट्राचा बाप आहे. तुला नाही एस.एमचं आत्ता पत्र घेऊन येतो. आणि मी गेलो आणि ताराबाईंना सांगितलं एस.एमच्या पत्नी मला अण्णांचं पत्र पाहिजे. आले गाले. त्या कालावधीमध्ये पुण्यात फर्ग्युसनला गेलो. आणि त्यावेळेला तो जो काळ होता 1963, 64, 68,
या कालावधीमध्ये मी सगळे पुण्यातलं राजकारण बघून पाहिलं. एका बाजूला बाबुराव सणस, एका बाजूला यशवंतराव चव्हाण, मोहन धारिया, एस एम जोशी, नानासाहेब घुडे, आणि या सगळ्यांच्या याच्यामध्ये समाजवादी, प्रजा समाजवादी, काँग्रेस, घुसटलेली काँग्रेस, नवी काँग्रेस, हे सगळं पाहत असताना शरद पवार मला 2 वर्ष सिनियर, तो युथ काँग्रेसचा लीडर झाल्यानं मी पाहिलेलं होतं. आणि त्या काळामध्ये मी पुण्यामध्ये निळोबो लिमय म्हणून पूनम म्हणून एक मोठं हॉटेल होतं, ते मालक लोहियांचे चाहते, राम मनोहर लोहियांचे. त्यांना म्हटलं की मला एक ग्रुप बनवायचा आहे कॉलेजमध्ये. त्या ग्रुपचं नाव मी ठेवलं कॉफी क्लब. आपण ग्रुपमध्ये कॉलेजमध्ये जातो, चहा पितो, आपल्याला पोरी आवडतात, गप्पा मारायचं वाटतं, आपण ग्रुप करूया. आणि मग मी कॉफी क्लबला तो ग्रुप बनवला. आणि त्या कालावधीमध्ये या देशात प्रख्यात खासदार मधुरी मिळाला, जो मराठी माणूस बिहारमधून निवडून येतो, ज्याने आपल्या मुलाला दिल्लीत मराठी शाळेत पाठवलं, जो इंग्रजी नाही भारतीय भाषा वाढल्या पाहिजे म्हटला, ज्या माणसाने लोकसभेमध्ये छगडावरून लढाई केली की इंग्रजीचं ज्ञान छगडा तुम्हाला आहे की मला जादा आहे, या विषयावरच्या मधुलिमयचा जो विचार मी ऐकला, त्या मधुलिमयने कॉफी क्लबचं उद्घाटन केलं. आणि ती माझ्या आयुष्याची सुरुवात. आणि त्याच कालावधीमध्ये त्याच कॉफी क्लबमध्ये कुमार सप्तर्षी होता, अनिल अवचट होता. आणि कुमार सप्तर्षी काही दिवसांनी विक्रांत चळवळीकडे गेले. अनिल अवचट विक्रांतबरोबर तो सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी भाग घेतलं. आणि पुण्यातली आम्ही 10-20 मंडळी त्या काळातली वेगवेगळ्या क्षेत्रात गेलो. कोणी उल्हास पवार युथ काँग्रेसकडे गेला, कुमार सप्तर्षी जनता दलाकडे गेले. आणि मी मात्र ठरवलं की आपण युथ मुवमेंट करायची, पण पक्षीय राजकारणात जायचं. आणि ह्या जायला कारण काय, आणखीन एक घटना घडली. आमच्या घरी मामासाहेब देवगिरीकर, तेव्हाचे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष जेवायला आले. जेवायला कोणी आणलं त्यांना, विस पागेने आणलं. पागे आणि माझे घर, आम्ही सगळे तासगावचे. ते जेवणापूर्वी आमच्या घरी पागे आणि देवगिरीकर आपल्या गांधी टोप्या काढून बसले होते गप्पा मारत. पागेने विचार, अरे मामा तू राज्यसभेत आहे, तो येडा नेहरू महाराष्ट्र राज्य का देत नाही, का द्विभाषिकच हाकला जातो. तर मामा पागेला म्हणाले, अरे पागे मला सांग, आत्ताच्या निवडणुकीमध्ये तू लोकसभेला होता, ज्या विधानसभेला दोन्ही ठिकाणी पाटील निवडून आले, त्या दोन्ही विधानसभेने तुला मत दिले नाहीत. तूही काँग्रेसचे होतास, वसंतदादाही काँग्रेसचे होते, वसंतदादा मत दिली, तुला का दिली नाही, कारण मतदारांना मराठा फार मराठा आवडतो. तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात आलं की माणसं जातीवर मतदार पक्षावर नाही. तो पहिला माझ्या मनात विचार आला. आणि मला नेमकंच पंडित नेहरू एकदा बोलले मामासाहेब देवगिरीकरांना आणि मामासाहेब वडेरकरांना, मला महाराष्ट्र राज्य द्यायचं आहे, पण लोकशाही मजबूत होण्यासाठी महाराष्ट्र गुजरात एकत्र राहणे काळाची गरज आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सरस्वती आहे आणि गुजरातमध्ये लक्ष्मी आहे. ही सरस्वती लक्ष्मी जर एकत्र राहिले तर या मुंबई राज्याचा विकास होऊन देशाला एक आदर्श समाजकारण करता येईल, देश समृद्ध जाईल. आणि म्हणून मला लक्ष्मी सरस्वतीला चोरायचं नाही, हे मामासाहेब देवगिरीकर पागेला सांगत होते. आणि माझ्या आयुष्यात तो विचार आला. आणि पुढेही मला असं वाटलं की महाराष्ट्राच्या हातामध्ये तराजू नाही आहे, महाराष्ट्राची श्रीमंती फक्त शिक्षणात आहे. आणि शिक्षण जर बोललं तर महाराष्ट्र संपतोय. आणि आज तेच झालं, मराठी माणसाचं शिक्षण संपलेलं आहे आणि महाराष्ट्र कमकुवत बनत गेलेला आहे, मराठी माणूस कमकुवत बनत गेला आणि गुजरातची लक्ष्मी मात्र वाढत गेली. मला थोडंसं ते सांगायचं, म्हणजे थोडंसं रेफरन्स तुम्ही जे म्हणाल ते बरोबरही आहे. वल्लभभाई पटेल जेव्हा UP हा अनडिवायडेड होता आणि 80 खासदार होते, म्हणजे तेव्हा सुद्धा वल्लभभाईंचा मृत्यू 1950. तर त्या काळात सुद्धा जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात एकच होते, तेव्हा जो काही डिस्कशन झालं, तेव्हा एक डिस्कशन सेंट्रल लेव्हलला असंही होतं की उत्तर प्रदेशच्या 80 खासदारांवर कंट्रोल ठेवायला आपले 48 म्हणजे आताचे 48 प्लस गुजरातचे 26, एक हाही त्याच्यात पॉलिटिकल विचार होता की त्या 80वर कंट्रोल ठेवणारा आणि तुम्ही म्हणता तसा लक्ष्मी आणि सरस्वती यांचा वरदहस्त असलेला पश्चिम भाग. आणि पश्चिम भागाची एकूणच प्रॉस्परस आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, आपण किती प्रॉस्परस आहोत ते असो. तुम्ही आलात या मुद्द्यापर्यंत. आपण आता सुरुवात करूया सरळ 1974 पासून. अगदी एका म्हणजे बिरादरी हा नाव, बिरादरी कुठून सुरू झाली, त्यावेळेला आपण आपल्याला कोणी पहिल्यांदा बेसिक मदत केली, इथपासून आपण सुरू करूया. तुम्ही चांगला प्रश्न विचारला. या सगळ्या घडामोडीवर
मी काही काळ आंतरभारती नावाची संस्था होती, ज्याचे रावसाहेब पटवर्धन प्रमुख होते. ती संस्था चाणेकरूंच्या स्वप्नातली संस्था होती. त्या आंतरभारतीतर्फे मी गुजरातला गेलो होतो आणि योगायोगानं डॉक्टर उमाशंकर जोशी गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्यांच्या सानिध्यात मला जायची संधी मिळाली. आणि उमाशंकर जोशींच्या विचारात जेव्हा मला कळलं की गांधी हा नुसता माणूस, गांधी एक विचार आहे, तो एक आचार आहे आणि गांधींचं महत्त्व आणि गांधींचं विचार आचार हे मला खऱ्या अर्थानं उमाशंकर जोशींच्या कवितेत, त्यांच्या वागण्यात दिसलं. त्याच्यानंतर मी जेव्हा परत आलो त्यावेळेला मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना दुष्काळ आला. 1973ची घटना आहे, 72ची. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्या दुष्काळामध्ये पागे नेलेले वसंतराव, महाराष्ट्रामध्ये आपण रोजगार हमी जर घेतली तर मराठी माणूस जगेल आणि म्हणून त्या काळामध्ये अजून कायदा व्हायचा होता रोजगार हमीचा. पागेंच्या आग्रहा खातीर महाराष्ट्रामध्ये रोजगाराचा संधी देण्यात आली आणि त्या रोजगारावर काम करणारी जी माणसं दुष्काळात लढाई करत होती, म्हणजे श्रम करत गेले, त्या अशाच एका केंद्रावरील बलराज साहनीला घेऊन गेले. बलराज साहनी मला, मी फार आवडता माणूस होता मला आणि त्यांचा मला असाच एका परिचय काही निमित्तानं झाला आणि मी बलराजना म्हटलं तुम्ही महाराष्ट्रात या, आपण दुष्काळी गरज मुलांसाठी काही करूया. आणि म्हणून सागरेश्वर नावाचा एक डोंगर किर्लोस्करवाडीच्या जवळ, त्या डोंगरावर मी आणि बलराज गेलो. तिथं धोम मोहिते नावाच्या एका माणसाने एक जंगल निर्माण करायचा प्रयत्न केला होता. तिथे बलराजजी म्हणाले, क्रांति तू तो बच्चा आया, तुम कॉलेज में, मैं अभी 7 साल का हूँ, मुझे लगता है कि देश में केवल लाल झंडा नहीं चलेगा, या गांधी भी चाहिए, लेनिन भी चाहिए, और मुझे एक ऐसा अभियान होना चाहिए जो सत्या का आग्रह करेगा, सत्याग्रही आंदोलन, जो सांस्कृतिक माध्यम से परिवर्तन करेगा. इस देश में परिवर्तन करने का सबसे बड़ा माध्यम कला संस्कृति है. लोग इकट्ठा कब आते हैं? इकट्ठा कल्चर और कॉमर्स इकट्ठा आदमी को करता है और कल्चर के माध्यम से हम आगे जाएंगे तो समाज में परिवर्तन का विचार आएगा. मुझे लगता है कि ऐसी कोई संस्था बना. त्यावेळेला माझ्या मनात आलं की बलराजजी म्हणतात ते बरोबर आहे. सेवादलांनी मला पूर्ण संस्कार दिले असतील नसतील, पण मला सेवादल आणि आंतरभारतीच्या पलीत जायचं. मला रवींद्रनाथ टागोर समजून घ्यायचं आहे, मला या देशातले गंगाचरण समजून घ्यायचे आहे, मला केरळचं पट्टमधावणे पिल्लेचं राजकारण समजून घ्यायचं आहे, मला जगातल्या थोर चिंतकांचा विचार घ्यायचा आहे. माझं जग म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही आहे. आणि म्हणून मी विचार केला आपण एका अशा संस्थेला निर्माण करू की ज्या संस्थेमध्ये अनेक तरुण एकत्र येतात. आणि त्याच कालावधीमध्ये या देशात जयप्रकाश नारायण, जवाहरलाल नेहरू, शेख अब्दुल्ला आणि शरद गांधींनी इन्सानी बिरा नावाचं एक स्वप्न रंगवलेलं होतं. आणि ते स्वप्न होतं की जो अखंड हिंदुस्थान होता इतिहासात, अफगाणिस्तान, काबूल, कंदारपासून लंकेपर्यंत, तो एक भारत टिकवण्यासाठी इन्सानी बिरादरी. पण ते स्वप्न पुरं झालं नाही, राजकारण ते पुरं झालं नाही. म्हणून बिरादरी शब्द मला आवडला. आणि बिरादरीचा दुसरा अर्थ दरी म्हणजे सतरंजी. खेड्यामध्ये दरीवर बसून जी माणसं निर्णय घेतात तो बंधनकारक, अशी बिरादरी, गाव बिरादरी. तर आपण अशी स्वतः करू जिथे चर्चा होईल, त्या चर्चेतून जो निर्णय होईल की आचारसंहिता मानू. आणि म्हणून योग बिरादरी नाव धारण केलं. आणि बिरादरीचं फार सुंदर विवेचन दत्त क्रांतीजींनी केलेलं आहे. इतकं सुंदर आहे की ते म्हणजे इटर्नल, म्हणजे आजच्या या मुलाखतीचा एक जणू काही क्रिसेंट, एक टॉप. तुम्ही जे बिरादरीचं जे वर्णन केलेलं आहे, इन्सान बिरादरी, जी 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 काही तुम्ही नावं दिली त्याचबरोबर, आणि बलराज साहनींचं नाव घेतलं म्हणून माझी स्वतःची एक आठवण तुम्ही सांगण्याच्या आधी मी सांगतो. कारण मी स्वतः क्रांतीजींच्या बरोबर 1982ला त्यांच्याच जेव्हा गोरेगावला त्यांचे शिबिर होतं, त्या एक शिबिर मी अटेंड केलेलं आहे. तिथे त्यांनीच एक आम्हाला आठवण सांगितली होती की जेव्हा बलराज साहनी, आणि तुम्ही जे सांगितलं लाल निशाण, बलराज साहनी हे पूर्णपणे कम्युनिस्ट, जसं एके हंगल पूर्णपणे कम्युनिस्ट असतात, तसं त्यांच्या मृत्यूनंतर क्रांती शहा, आता थोडंसं त्यांना आवडेल, पुन्हा त्यांच्या विरोधकांना मी टोचतोय असं म्हणेल, मी टोचत नाही, त्यांना आवडणारं विधान करतोय. क्रांती शहा हे कुठेही घुसण्यात फार वाकबगार आहे. कोणाला सांगायचं अमुक एक फार महत्वाची व्यक्ती आहे त्यांच्याकडे जायचं आहे, तिथे आपल्याला जाऊ देत नाही. क्रांती शहा तिथे बरोबर अगदी समोर जाऊन बसती. अक्षरशः तिथे ते फ्युनरल वगैरे तिथे होत होतं आणि तिथे ते समोर गेले आणि सगळ्यांची भाषणं सुरू झाली. भाषण एक एक जण संपतायत आणि
क्रांतीजी समोर गेले. फार महत्वाचा प्रसंग आहे. 40 वर्षांच्या पूर्वी त्यांनी सांगितलेल्या भाषणात मी तुम्हाला पुन्हा आठवण देतोय. आणि त्याच्यानंतर मी बलराज सहानी ज्यांच्या बरोबर शेवटचे बोलले किंवा ज्यांच्याबरोबर शेवटचे प्रोग्रामला गेले, तो मी क्रांतीशाह, मला त्यांना श्रद्धांजली वाहू द्या, एवढंच वाक्य त्यांनी सांगितलं. जो कोणी अँकर होता, जो कम्पेअर करत होता तिथे गेले, त्यांनी आपलं भाषण दिलं, सांगितलं की बलराजजी इतके मोठे होते की ते माझ्या बरोबर होते. फ्युनरल झाली. बाहेर जाताना एक छोटीशी घटना घडली. राज कपूर जवळ आले, क्रांतीजींना म्हणाले, कधी जरूरत पडी तो मेरा कार्ड रखना. असे क्रांती अनेक फिल्म इंडस्ट्रीच्या बाबतीत ज्यांची ओळख आहे. आता मी असं सगळा रेफरन्स दिले. आशा पारेख, मला वाटतं बासू भट्टाचार्य, अगदी अभिषेक पर्यंत, हे सगळी माणसं ही जवळपास तुमच्या बरोबर काम केलेली आहेत. इंडस्ट्री कशी काय एवढी तुमच्या जवळ आली? चांगला प्रश्न विचारला. जबरदस्त माझी चिकाटी आहे. मी मान अपमान कधी विचारत नाही. जर तुम्ही तर मला कवी प्रश्न विचारला, चंदू बोर्डे माझा मित्र, अजित वाडेकर माझा मित्र, हे 2 क्रिकेट जगातले माझे मित्र. आशा पारेख, हेमा मालिनी, जया बच्चन, त्या काळातल्या माझ्या कॉलेज लाईफमधल्या ग्रेट हिरोईन, आणि राज कपूर, राजेश खन्ना पण सगळ्यांना मी डायरेक्ट माझी दोस्ती झाली. आणि याला एक कारण होतं, मी एखाद्यावर ओळख करून किंवा प्रेम करायचं म्हटलं तर वन सायडेड बी पत्र लिहिणार, शुभेच्छा पाठवणार. तो माणूस चिकाटीनं म्हणणार, कोण माणूस आहे, प्रत्येक वर्षी मला बुके पाठवतो आणि पत्र पाठवतो. तशी एक माझी ओळख झाली. देवानी थोडीशी राग नका बघ, ही थोडीशी ती जैन प्रवृत्ती आहे. एक प्रकारे आपला बिझनेस वाढवण्याची, ती तुमच्या तिथे मराठी बरोबर जैन डोकावती आहे का? ते म्हणाले दत्त्या, मला नेहमी सांगितलं. मला एक गट नाना पाटील म्हणून एक लिडर होते, डाव्या विचाराचे. त्यांच्या तुम्ही जैन लोक जे असताना बनिया ते दुकान खेड्यामध्ये टाकता. समोर गिरायक घेऊ लागलं की म्हणा, कोण या लागले, कांबळे, तुम्ही आंबेडकरचा फोटो टाकू. साहेब 2 किलो बाबा साहेब, अरे बाबा हा तर आमचा देव आहे. मग नंतर पाटील बोलते आले की तो शिवाजीचा फोटो लावायचा. मी शिवाजी हो. नंतर ब्राह्मण आला की परशुरामाचा फोटो दाखवायचा. तर मला कळलं झालं हे व्यापारी हा कस्टमरला कसा घेतो. आणि मग माझ्या लक्षात आलं की माणसाला व्यापार म्हणजे मॅनेजमेंटमध्ये आपण शिकवलं असतं, ते मॅनेजमेंट व्यवहारी जगात आहे. आणि आपल्याला जर साध्य करायचं झालं तर आपल्याला त्या माणसाला जिंकताना त्यांच्या भावना ओळखा. हे याचा इंटरेस्ट काय बघा. हे याच्याकरता खरं पुन्हा एकदा सांगतोय मी स्वतः त्यांच्या शिबिरात त्यावेळेस मी यवतमाळ आलेला एक छोटासा 17-18 वर्षाचा तरुण बासू भट्टाचार्य मी असा पाहतोय, आशा पारेख मी नुसतं असं पाहतोय. ही अगदी वस्तुस्थिती आहे. आणि या सगळ्यांना मी जवळ म्हणून मी तो पुन्हा प्रश्न आणि आता 81 ची घटना आहे. आणि आता अभिषेक बच्चन हा आपला चेअरमन कुठे बिरादरीचा अध्यक्ष. आपण पूर्ण इंडस्ट्रीवर पूर्ण कॉन्सन्ट्रेट जरा ब्रीफ मध्ये करूया. झालं ते की बिरादरीचं तुम्हाला माहित आहे, 1 चोर 1 तारीख चळवळ. मधुकरराव चौधरींनी गदी माडगुळकरांच्या मदतीतून एक मुवमेंट सुरू केली, 1 चोर 1 तार. पण दुर्दैवानं गदी गेले आणि वसंत देसाई संगीतकार जे प्रमुख होते ते लिफ्टच्या ऍक्सिडेंटमध्ये वसंत देसाई गेले. ते स्वप्न तसं अपुरं राहिलं. आणि सुदैवानं मधुकरराव चौधरींची माझी चिकाटीने ओळख झाली. ती ओळख ही अशीच झाली की पुणे विद्यापीठाचे कुलगुरू BP आपल्याला विरोध करायला गेलो. मला पकडलं, मारलं आणि मी म्हटलं याला कोण नियुक्त केलं, कोण आहे शिक्षण मंत्री, दुकानं मधुकरराव चौधरी. कोण आहे कृषी मंत्री, PK राव. मी मंत्रालयात धाव घेते विरोध करायला. आणि मी घेराव घालायला गेलो तर मधुकरराव त्या घेराव बाजूला गेला माझ्या मैत्रिणी दुकान होतं. त्या मधुकरराव म्हणाले 1 चोर 1 तार शिकवा. मुलांच्यावर संस्कार करणारा आणि मूल्य शिकवणं सगळ्यात मोठं साधन आहे. ते अरे म्हणाले काय त्याला माणसं देवाची लागतात, निर्व्यसनी लागतात, ते रक्तात लागतं. गाणं शिकवणं नुसतं संगीत टीचर करायचं नाहीत आपल्याला, तरुण मुलाने घडवायचं म्हणून मी करतो. आणि मग त्या काळामध्ये मी प्रमिला दातारपासून बा देशपांडेपासून अनेकांना घेतलं. ते पॉप्युलर व्यक्ती होता. आणि मग मी निवडली काही गाणी आणि ठरवलं की मराठा महाराष्ट्रामध्ये 1893 साली केशवसुतांनी तुतारी एकाही मराठी माणसाने त्याला चोरबद्ध केलं नाही. मी कुलदीप सिंग नावाला सांगितलं, कुलदीप सिंग
तर तुतारी गाणं गाण्यात आलं पाहिजे. त्याने हे स्वरबद्ध केलं आणि किरण चित्रे या दूरदर्शन मधल्या निर्मातीने तो कार्यक्रम तर टी व्हीवर दाखवला. मला 5,000 रुपये मिळाल्या भांडवलावर मी आणखीन गाणी बनवली आणि इतनी शक्ती देण्यात आता असं काय गाण्याला मी 2,000 रुपये दिले. म्हटलं ह्या संकल्पना अभिलाष मला गाणं लिहून दे. हा ते गाणे 5 कोटी मुलं गातात. आज कुलदीप सिंगने म्युझिक दिलं पण गाण्यातून समाजात परिवर्तन होतो हे मला तेव्हा कळलं. हा जो एक सूर एक ताल आहे याचा मी पुन्हा एक सहभाग होतो की मला वाटतं आशा भोसलेंनी नावाजलेलं सुद्धा मला वाटतं त्या सुद्धा आलेल्या होत्या लता मंगेशकर वगैरे. आपलं नाव घेतलं देशपांडेंचं, बाळ देशपांडे. मला आठवतं आम्ही एक सुमारे 500-100 जण 1000 जण काहीतरी होतो. त्या माणसाने आमच्यासारखे बेसूर असताना सुद्धा आमच्याकडून ते गाणं खरोखर सुरात म्हणवून घेतलेलं आहे आणि केवळ त्या शब्दांच्या भरोशावर तो कसा त्याच्यावरती कला आजही आहे. अक्षरशः एखाद्या मोठ्या ग्राउंडवर शिवाजी पार्कवर वगैरे सुद्धा जो माणूस अशा प्रकारची गाणी म्हणवून घेऊ शकतो तर त्याची जी सुरुवात आहे एक सूर एकच ताल आणि त्याच्या पुढचं जर का मी म्हणेन जे यांच्या याच्यात नाहीये ते म्हणजे एक आवाज. आणि तो जो आवाज ते आणतात तो खरोखर त्या आवाजाचा काही दिवस का होईना मी पार्ट होतो. थोडस त्याच्याविषयी आणि नंतर तुम्ही आता आठवण केली मला आठवतं मी जे शेवटचा आठवडा होता जूनचा पहिला आठवडा त्या मंचावर न्यूझीलंड हॉटेलच्या लॉनवर तुम्ही सगळे बसलेले होता. यवतमाळ मधून तुमच्या आणखीन 2-4 मुलं आलेले होते. त्यात केळकर नावाचा एक मुलगा पण होता आणि हे सगळे जेव्हा तुम्ही आलेला होता बाळ देशपांडे गाणं शिकवायला उभा होता आणि मंचावर तेव्हा नानाभाऊ एंबडवार पासून आशा पाडेख अशी अनेक मंडळी दिग्गज बसलेली होती. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा हे गोविंद गेल्यांचं गीत त्या काळामध्ये आमच्या मनात रायगड आणि महाराष्ट्राचं वर्णन करणारे जबरदस्त गीत आजही मला अभिमानानं वाटतं की ते गीत महाराष्ट्रात गावगाव शिकवता आलं पाहिजे. त्या गाण्याची जे सामर्थ्य होतं मला लक्षात आलं देश जर जोडायचं असेल शाळा कॉलेजमध्ये मुलाला जिंकायचं असेल तर कविता का शिकवाव्यात. कवितेना जर आपण स्वरबद्ध केलं तर मुलांच्या डायरेक्ट त्याचा अर्थाचा परिणाम होईल आणि म्हणून मी एक सूर एक तालकडे वळलो. आणि आज एक सूर एक ताल ही बिरादरीची सगळ्यात मोठी ऍक्टिव्हिटी बनली आहे. आज 8 भाषेतले 14 गीतं बिरादरी स्वतः स्वरबद्ध करून घेतली आणि भूपेन हजारिकाच्या आसामी गीतापासून उमाशंकर जोशींचं गुजराती गीत, शिवकुमार बटालवी का पंजाबी गीत, आज जब हम गीत प्रेजेंट करते हैं की आम्ही गीत गगनना गाशू आम्ही गीत मगनमा गाशू. उमाशंकरचं गीत हे निसर्गावर प्रेम करणारं गीत आहे. शिवकुमार बटालवी सांगतो अरे असा ढोल वाजव कारण ढोल हा पंजाबचं मोठं वाद्य आहे की समज जे झोपलेला जागा होते. ते भूपेन हजारिका त्या गाण्यात म्हणतात होळी आवडी आसामी गाण्यामध्ये अरे माणूस तू माणूस हो तू लक्षात होऊ नको तू माणूस म्हणून जन्माला आलाय. तुला जर माणसाचं कर्तव्य करता तर तुझ्यात आणि राक्षसात काय फरक आहे. हा विचार किंवा टागोर जेव्हा सांगितलं नमन करो पुण्यतीर्थ भारत. ज्या वेळेला मी पाहिलं की त्या बिहारच्या एका महाकवीने जेव्हा लिहिलं की टागोरांनी एक जीवन घडवलं मान अपमान भूल के दलित पती के आगे आम्ही कोण आहे आर्य आहे अनार्य आहे हूण आहे शेक आहे मुघल आहे मंगोल आहे त्यांच्या मिश्रणातून देश बनला. इथं जर कोणी कोणाला विलक्षण ठरलं होऊ शकणार नाही. भारत हजारो वर्षातून अनेकांच्या रक्तातून भारत निर्माण झाला आणि हा विचार हा बिरादरीचा प्राण बनला. तुम्ही आता पुन्हा एक रेफरन्स चांगला दिला. आपण इथे मुंबईत बसलेलो आहे महाराष्ट्रातलं काम मला तुमचं देशातली माहिती आहे आणि असं नाही पण आपल्या ऑडियन्स करता महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही कुठे कुठे कोणत्या कोणत्या राज्यात अगदी आग्रामध्ये एक फार मोठं आमचं काम उभं आहे ते स्वतः मी पाहिलेलं आहे. मी स्वतः तिथे भाषण दिलेलं आहे ती गोष्ट वेगळी पण तरी एकदा तुमच्याकडून देशभरातल्या कामाविषयी गंमत तुम्ही म्हणालात तुम्ही कशा मोठ्या एवढ्या लोकांसाठी कसे पोचवता. 83 साली महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक पथक महाराष्ट्र दर्शन घडवण्यासाठी आम्हाला गोवा आसामला पाठवलं. मी 25 मुला-मुलींना नृत्य करणाऱ्या घेऊन गेलो आणि नृत्य करणाऱ्या ग्रुपला आसाममध्ये त्या शासनाने 6 कार्यक्रम ठेवले. एका कार्यक्रमाला तेव्हा आसामचे मुख्यमंत्री हितेश्वर सारखे आले होते. कार्यक्रम संपता तर मी तिथे गेलो म्हटलं मेरा नाम है क्रांति शाह आप कभी बॉम्बे आ गए तो हमें मिलना. तो मैं मिलूंगा आप क्या करते हो. मैं कॉलेज में अभी ग्रेजुएट हो गया हूँ अभी स्टूडेंट लीडर बन गया हूँ. अच्छा तो कल सुबह आप लोग क्या कर रहे हैं. मैंने कल हम घूमने के लिए आए. कल सुबह मेरे घर पर चाय पर आए.
क्या करते हैं आप, आपके संस्था का मेन कौन है? बोला अभी हमारा बातू भट्टाचार्य को. अच्छा, अरे वो तो बेंगलोर का आहे. तर सकाळी त्यांनी आम्हाला बोलवलं की मुलांना घेऊन त्याने आम्हाला नाश्ता दिला. म्हणे अभी आज कहाँ जाओगे? तो मानस और है ना जंगल, तो हमको देखना है, काजीरंगा जाना है. त्यांनी फोन लँडलाईनवर पिढीला सांगितलं, अरे या महाराष्ट्रातल्या मुलांना हत्तीवरून जंगलात फिरवा. हमारे हत्ती पर? अरे बैठो यार, तुम इतने दूर से आ गए. तो मतलब एक हमारे रिक्वेस्ट है, आप जब भी बॉम्बे आओगे ना तो हमारी संस्था का ऑफिस नहीं है, लेकिन हमारे घर में आना. आणि साहित्यांच्या माझ्या त्या मैत्रीचं रूपांतर मी 1985 साली आंतरराष्ट्रीय युवा वर्षात 3000 मुलांचा कॅम्प असा म्हणजे तो सगळा खर्च त्यांनी केला. नंतर जेव्हा मला विज्ञान विषय भेटले, नवभारत टाइम्सचे दोन्ही संपादक, त्यांच्यामुळे भारताचा रामायण महाभारत खरं काय आहे कमलेश्वरांच्यामुळे मला कळलं. आणि आग्र्याला मी ताज मिलना कार्यक्रम घेतला. माझी प्रतापराव राणीची ओळख झाली आणि दिगंबर कामत गोव्याचा शिक्षण मंत्री, कल्चरल मंत्री, त्यांना म्हटलं की मला मांडवी नदीवर एक कार्यक्रम करायचा आहे आणि मांडवी स्नेहमिलन करूया. त्यांनी मला साथ केली. म्हणून गुजरात असो, राजस्थान असो किंवा काश्मीर, मी धडकणार. किती असे जवळपास प्रत्येक राज्यात बिरादरीची ब्रँच आहे. आज असं एक गुजरात, गोवा, आसाम, युपी या 4-5 राज्यामध्ये बिरादरी मोठे मोठे कॅम्प केले. आणि त्या कॅम्पला पॉलिटिकल पार्टीचा प्रभाव नव्हता. हा एक सांस्कृतिक मंच होता आणि त्यामुळं अनेक ठिकाणी बिरादरीचे युनिट्स उभे राहिले. आज देशामध्ये कळत न कळत आमच्याकडे अधिकृत तरी नोंद नसते 25,000 तरुण, वयानं तरुण असतील काही सिनियर देशभरात बिरादरीची निगडीत आहे, जे स्वतःला. आणि मला अजून एक सगळ्यांना सांगायचं, जसं समाजवादी साथी म्हणतात, संघवाले स्वयंसेवक म्हणतात, तसं बिरादरीमध्ये आता त्याला बिरादर म्हटलं. बिरादरीमध्ये काम करणाऱ्यांना बिरादर म्हटलं जातं. एकेकाळी मला सुद्धा त्याच नावाने म्हटलं गेलेलं आहे. मला ते लक्षात आहे म्हणून मी ते सांगतो. असं ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत आलात. मला अजून एक प्रश्न आहे. जसं तुम्ही सांगितलं की आता या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. पण यानंतर 2014 मध्ये किंवा त्याच्या आधी मला एक जरा रेफरन्स द्यायचा आहे. तो असा की तुमच्याकडून एक फार चांगला प्रोग्राम गेली 10-15 वर्षांपासून होतोय. तो म्हणजे मॉक पार्लमेंट. आणि मॉक पार्लमेंट केवळ अभिनयाच्या दृष्टीने पाहिलं जात नाही, तर तुमची जो बेस आहे त्यातलं वाक्य असं आहे की मला पुढचा नेता इथून घडवायचा. तर आता हे जे मॉक पार्लमेंट तुम्ही केव्हापासून सुरू केलं, आतापर्यंत त्याचा एकूण इम्पॅक्ट तुम्हाला काय जाणवत आहे? आणि तशा प्रकारचे काही इतर प्रोग्राम तुम्ही करत आहात का, किंवा पुढचा काही प्लॅन आहे का? मी सांगतो, आज देशामध्ये 6.5 लाख ग्रामपंचायती, जवळजवळ 36 राज्य आहेत. विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा, 2 लाख स्वयंसेवी संस्था आहेत, नुसत्या पतपेढ्या आणि बँका. आणि या महाराष्ट्रात 2 लाख गृहनिर्माण संस्था आहेत. या देशात 100त 2 माणसं हे सार्वजनिक संस्थांनी कार्यरत आहेत. तो सोसायटीचा सेक्रेटरी असेल, चेअरमन असेल. आणि ह्या सगळ्या ठिकाणी डेमोक्रेसी आहे. हे क्रांतीजींनी सांगितलेली फिगर मी अजून वेगळ्या प्रकारे ऑथेंटिकेट करतो. याचं कारण 28 राज्यात, 29 राज्यात, सर्व राज्यात जवळपास 4000हून जास्त आमदार आहेत. देशाच्या पार्लमेंटमध्ये 750 खासदार आहेत. म्हणजे आपण, आणि त्याच्यानंतर स्थानिक लोकल बॉडीची जर का संख्या काढली देशभरातली 650 डिस्ट्रिक्ट वगैरे सगळे जे काही काढले, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीपर्यंत, तर तुम्ही सांगितली ती फिगर. आणि हे सगळे आपण कोणीही नॉमिनेट करत नाही, निवडून देतो. बघा, भावना म्हणजे पुन्हा तुमच्या उत्तरात थोडासा त्याच्याकरता आणलं की जी भावना आपण नेता घडवू. आणि मी स्वतः तिथे एक एक्झामिनर म्हणून तुम्ही मला पाठवलं पालघरचा. पालघर हे तसं पाहिलं तर आदिवासी, पण तिथूनही मुलं येतात आणि ते मॉक पार्लमेंट करवून दाखवतात. तर ही जे त्यांच्यातून नेता घडावा ही भावना आणि त्याचे आतापर्यंत झालेले परिणाम मी सांगतो तुम्हाला. मला नेहमी काय वाटतं
उदाहरण आपण हाऊसिंग सोसायटी धरूया, आपण जिथे वास्तव्य करतो, फॅमिलीवाले मंथली मेंटेनन्स देतात, 5-25 लाखापासून 5-5 कोटीपर्यंत बजेट असतात. बिल्डिंगचं सुखदुःख चर्चा तिथे होते. आपण काय सिक्युरिटी देतो आणि काय जरी अनेकांना माहीत नाही, पैसे एवढं मिळतं, पण त्या ठिकाणी होणारं काम बरोबर आहे की नाही, स्ट्रक्चर ऑडिट आपण करतो की नाही, पाणी योग्य मिळतं की नाही, सिनियर सिटीजनचं कल्याण होतं की नाही, पालकांचं होतं, हे बघणारी टीम जर झाली तर ती सोसायटी आदर्श बनते. तसंच समाज आणि राज्य हा दुर्गामी विचार, मला भारत चालवायचा, मला 50 वर्ष पुढचा काळ पाहिजे, माझं भूतकाळ असा होता आणि वर्तमानात आमची सामाजिक लेवल ही आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा कळतं की माणूस हा जागृत आणि ज्ञानी. ज्ञानी म्हणजे पुस्तकी ज्ञान नव्हे, हे व्यवहार ज्ञान आहे. आणि या दृष्टीनं मला असं वाटलं की अभिरूप युवा संसद ही चळवळ ही एका अर्थाने लोकशिक्षणाची आहे. तो तरुण घडवणं, ग्रामपंचायतीसाठी चांगला पंच घडवणं, जिल्हा परिषदेसाठी चांगला माणूस घडवणं, लोकसभेसाठी राज्यसभेसाठी माणसं घडवणं, म्हणून हा प्रयत्न. आणि या प्रयत्नाला फार यश मिळालं नाही, पण गेली 10 वर्ष 2014 पासून 10 वर्षात प्रत्येक वर्षी जवळजवळ 30 ते 40 महाविद्यालय बरोबर हा उपक्रमात भाग घेतात. आणि मला असं वाटतं की हा उपक्रम चांगला सुरू आहे, पण ह्याची व्याप्ती वाढली पाहिजे. देशातले म्हणजे एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातले सुमारे 30 ते 40, आणि हे केवळ मुंबई आणि आसपासच्या प्रदेशापुरतं नाही, अगदी विदर्भात आणि चंद्रपूर वगैरे ठिकाणी सुद्धा जाऊन मी स्वतः त्यांचे प्रोग्राम्स पाहिले, कव्हर म्हणजे त्याच्यावर मी एक्झामिनर म्हणून होतो, त्यामुळे मला त्याची कल्पना आहे की महाराष्ट्रभर असे प्रोग्राम होतात. आणि या सुमारे 30 ते 40 महाविद्यालयातून बेस्ट पार्लमेंटरियन, बेस्ट स्पीकर अशा प्रकारचे अवॉर्ड युवक बिरादरीतर्फे दिल्या जातात. आता आपण तसं अजून शेवटास आलेलो असा आहे, तर आपण एक म्हणजे 2014 पासूनचा जो देश आहे गेल्या 10 वर्षात, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे एक. आणि त्याचबरोबर जसं तुम्ही आता सांगितलं की हा जो मॉक पार्लमेंटचा एक प्रकारे नेता घडवण्याचा तुम्ही जो प्रयत्न केलाय गेली 10 वर्ष, अशा प्रयत्नानं तुम्ही सांगितलंय की काही फार मोठं एखाद्या राजकीय पक्षाने एकदम येऊन तुम्हाला पाठबळ दिलेले, थोडंसं जे काही मिळत असेल ते कोणत्याही तुम्ही ज्या विचारांना मानता त्याही विचारांनी कोणीही फारसं दिलं नाही, तरी पण तुम्ही टिकवून आहात. आज तुम्हाला त्याच धर्तीचा म्हणजे मॉक पार्लमेंटच्याच प्रमाणे नवीन कोणता असा प्रोग्राम जो तुम्हाला अभिप्रेत आहे, अजून तुम्ही घेऊ शकता, असा कोणता एखादा प्रोग्राम? तुमचा प्रश्न माझ्या मनात अलीकडे उत्तर असं येऊ लागेल. मी गेले काही वर्ष बघतो गुजरातमध्ये पाटीदाराच्या समाजासाठी आंदोलनं झाली, महाराष्ट्रात मराठा आंदोलन सुरू आहे, कुठे जाटांचं आहे, कुठे गुर्जर आंदोलन आहे. हा जो बेकारीचा बेरोजगारीचा प्रश्न आहे, हे पहिल्यांदा माझ्या मनात आलं. आणि माझा जो अभ्यास आहे कच्चा पटका काही माहीत नाही मला, आज 8 कोटी भारतीय माणसं जगात वेगवेगळ्या देशामध्ये स्थायिक झाली. 8 कोटी. उद्या या देशातल्या 140 कोटी लोकसंख्येपैकी 40 कोटी लोकांना आगामी 10 वर्षात जगभर जावं लागेल. तेव्हा तुम्ही जगाचे नागरिक बनणार आहात, महाराष्ट्राचे भारताचे नाही आहेत. आज ट्रम्पची भूमिका काही असो, पण माझं असं ठाम मत आहे, जर आम्हाला विश्वाचा नागरिक बनायचं असेल, आमच्या मुलांचं भविष्य घडवायचं असेल, तर त्याला जागतिक दृष्टिकोन आणि आव्हानं स्वीकारण्याची ताकद आम्हाला निर्माण करावी लागेल. आमच्या गावात आमच्या डबक्यात तो घडू शकत नाही. आमच्या जिल्ह्यांना मर्यादा आहेत, कारखानदारीला मर्यादा आहेत आणि रोजगाराच्या संधी. म्हणून मला वाटतं बिरादरीचा पुढचा जो प्रवास आहे, बदलत्या काळामध्ये आर्थिक प्रश्न कसे सोडवता येतील आणि हे सोडवण्यासाठी कोणते नवीन कार्यक्रम घेता येतील, तशा आता सर्व्हिस एजन्सी वाढू लागल्या. पूर्वी व्यापार डायरेक्ट होता, जेव्हा ऑनलाईनचं जग निर्माण झालं, त्या सगळ्या कालावधीमध्ये आता माणसं डॉक्टरकडे डायरेक्ट जात नाहीत, त्याला रिपोर्ट पाठवतात, त्या रिपोर्टवर तिकडनं तो औषधं देतो आपल्याला. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जो नवीन जे चॅलेंजेस आहेत हे स्वीकारण्याची ताकद आमच्याकडे आली पाहिजे. आणि आम्ही नुसतंच गुगल वगैरे टीका करत असलो, पण आम्हाला गुगलकडून जे काही फायदे मिळतात ते घ्या, पण श्रम करायची ताकद आमच्या सामान्य तरुणात जर आली नाही तर तो उपाशीच राहणार. श्रम करो कर्म करो, श्रम ही
हे जे पंडित शिरोमणीचे श्रमाचं महत्त्व सांगत होते ते फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला समाजात ज्या समाजाचे तरुण मुलं श्रम करतात 12-12 तास 14-14 तास त्यांची घरं आणि ती मुलं श्रीमंत बनतात. आणि तिथे श्रमाला पळवतात, श्रम नको, रेडीमेड पैसा पाहिजे, रेडीमेड बहिणीला पैसे पाहिजे, तिथं समाज बदलला जात नाही. आणि म्हणून बिरादरीला पुढच्या काळामध्ये आर्थिक आव्हानं स्वीकारणारं आणि धर्म आणि जातीच्या पलीकडं मानवी भूमिकेतून समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हावा. माहीत नाही यश किती येईल. नाही, तुम्ही नवीन कोणते प्रोग्राम म्हणजे असे तुम्ही कोणी कायदेविषयक किंवा असे तुमचे कोणते तुमच्या मनात आहेत का की ज्यावर तुम्ही काम करू शकता? ठीक आहे, आम्हाला 2-3 गोष्टी आहेत. आम्हाला लोकांचं प्रबोधनाची गरज आहे. आज असं म्हणतात की या देशामध्ये जवळजवळ कोर्टामध्ये या देशातल्या 3 कोटी लोकांचे भाऊबंदकी घरातले तंटे कोर्टामध्ये पडले. बापाच्या बाप मृत्यू पावलाय तरी भावांचे घराचे प्रश्न सुटत आहे. हे तंटामुक्त समाज जर आम्हाला निर्माण करायचा झाला तर आम्हाला विवेकी बनवावं लागेल आणि घरातले प्रश्न घरात पेटवण्यासाठी नवा मार्ग दाखवावा लागेल. आणि म्हणून आमच्या कायदे हितातल्या लोकांना सांगायचे की त्यांनी हे कोर्ट कचेऱ्यापेक्षा आपण छोट्या छोट्या माध्यमातून तर समाजाच्या अनेक अशा गोष्टी आहेत की त्याला उदाहरणार्थ शेतीचं उत्पादन आहे. आपण जसं म्हणतो आता सर्व्हिस इंडस्ट्री आलेली आहे. आज आमच्यापैकी कोणीतरी उठतो आणि एखादा मोठा संत्र्याचा कारखानदार बनतो आणि संत्र्याचा ज्यूस देशभर विकतो. त्यात कोणीतरी हल्दीराम नावाचा माणूस मिठाई बनवतो. पण गावोगाव छोटे हल्दीराम बनवू शकतात. गावोगाव जर आम्ही छोटे हल्दीराम, छोटे छोटे ऑरेंज बनवणारे, ज्यूस बनवणारे कारखाने कोणत्याही क्षेत्रामध्ये असो तर आम्हाला वाटतं की रोजगाराच्या उद्योगाच्या नवीन संधी आम्हाला निर्माण करा. अर्थात एक गोष्ट आहे, या दृष्टीनं ज्या प्रकारची तरुण मंडळी त्याच्यात ज्ञान घेतलेले, जिद्द असणारे यांचा संग्रह जर आम्ही वाढवू शकलो आणि असे तरुण जर आम्हाला भेटत गेले तर कदाचित हे परिवर्तनाची लढाई, न्यायाची लढाई. याच्यामध्ये कायद्याचा अतिशय महत्वाचा कायद्याचा अभ्यास असणार आहे. येस, आवश्यक आहे, फार कायद्याचा आवश्यक. कारण समाजाचा अज्ञानाचा फायदा आजही घेतला जातो. स्वतःला शिक्षित म्हणणारी माणसं देखील अनेक बाबतीत अज्ञानी असतात. आज त्याला माहीत नाही की आपल्याला हक्क काय. इतकं नाही, आपण ज्या वस्तू घरी आणतो, फ्रीज आणतो, कार आणतो, त्याला वॉरंटी खरी आहे काय खोटी हे त्याला माहीत नसतं. GSTची खोटी बिलं दिलेली आपण बघतो. घरावर काय GST खोटं बिल आलं तो आपल्याला लुबाडतो. एक प्रकारे बिरादरी लीगल एड सेंटर अशा प्रकारचं काम वाढवू इच्छितो. अजून एक मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो. आता जे त्यांनी सांगितलं 140 कोटीपैकी 40 जगाचे बनले पाहिजे. ट्रम्प काहीही करो. 2019ला जेव्हा त्यांच्याच एका फार मोठ्या आग्र्याच्या 5 स्टार हॉटेलमध्ये, काय त्याचं नाव तुम्हालाच माहिती आहे, ग्रँड, फार मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जे दोन्ही बंधू त्यांचे चांगले, मला वाटतं अगदी डिसायपलच म्हटले पाहिजे, ते तुमचे भक्तच आहेत. तिथे माझं भाषण क्रांतीजींनी ठेवलं होतं आणि मी तेव्हा त्याही माझा एक सदैव मुद्दा आहे तो. आता अगदी थोडासा आउट ऑफ सब्जेक्ट तरी पण मी सांगतो, माझं व्यक्तिगत मत असं आहे की प्रत्येक परिवारातला किमान एक माणूस हा भारतातनं देशाबाहेर गेलाच पाहिजे, तरच काही प्रमाणात आपल्या देशातली एम्प्लॉयमेंटची जी काही गॅप आहे, एम्प्लॉयमेंट आणि प्रॉपर आणि तरुण वर्ग ही जी बेरोजगारीची जी मोठी गॅप आहे ती काही प्रमाणात आपण भरून काढू शकतो. आणि ही रिअलिटी आहे. ते तोच मुद्दा काढला की प्रत्येक घरात म्हणजे 140 कोटी जेव्हा लोकसंख्या आहे तेव्हा आपण असं धरूया 35 कोटी घरं आहेत आणि तुम्ही तोच अगदी रेफरन्स दिला. 35 ते 40 कोटी जेव्हा या देशातली माणसं बाहेर जातील, देशभर बाहेर जातील आणि ते सुद्धा मी सांगतोय वेस्टर्न कंट्रीज मध्ये जातील, म्हणजे कुठल्या तरी जिथे ऑलरेडी सुबत्ता आहे तिथे जाऊन स्वतः एस्टॅब्लिश होतील. त्याला महत्व आहे. कुठे जातात त्यालाही महत्व असतं. असो, एक बिरादरीचा एक फार मोठा प्रवास तुम्ही आम्हाला सांगितला, तरी पण एक मुद्दा राहिला आणि तोच कन्क्लूड करू. त्याच्यानंतर माझ्या आपल्या युट्यूब चॅनललाही तुम्ही त्यांनाही सांगाल आमच्या प्रेक्षकांना 2014 पासूनचा दिसणारा भारत आणि महाराष्ट्र तुम्हाला काय वाटतं? अगदी ब्रीफ मध्ये सांगाल तर बरं. फार अवघड प्रश्न आहे. या विषयावर मी बोलायचं की नाही असा विचार करत होतो. तुमच्यासारखे स्ट्रेट बोलणारी आणि माझ्यासारखा स्ट्रेट प्रश्न विचारणारी माणसं. मोदींचं मी नेता नाहीये, मी सेवक आहे. सेवकाच्या भूमिकेतून या देशाला सेवा देण्यासाठी आलो.
हा मोदींचा विचार रोज आम्ही ऐकतो, पाहतो. असं वाटतं की जरी मोदींनी मोठी मोठी स्वप्न रंगवली, त्या दिशेने काही पावलं उचलली असतील, तरी समाजामध्ये या योजना जो मोदी टीका करायचे की राजीव गांधींनी काही योजना माणसापर्यंत पोचत नव्हते की मधले दलाल सगळे खात होते. आज स्थिती हीच आहे की योजनाचा नेमका फायदा सामान्याने मिळतो की नाही, सामान्य खऱ्यादार स्वावलंबी बनतोय की नाही, का परत एक नवा मध्यम वर्ग हे सगळ्या हातात घ्यायला बसलाय आणि तो श्रीमंत होत चाललाय, हा माझा प्रश्न आहे. आणि दुर्दैवानं या देशामध्ये शक्तिशाली पर्याय देणाऱ्या राजकीय पक्षाचा मला अभाव दिसू लागला आहे. आणि त्याच्यामुळे परिस्थितीनं लोक आहे त्या सत्तेला साथ करतायत, पर्याय त्यांना दिसत नाही आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की विरोधकात देखील पुढच्या 10 वर्षाचा 20 वर्षाचा विचार करून प्लॅनिंग करणारा समाज नेतृत्व जर निर्माण झालं तर देशात अजूनही चांगलं घडेल. पण ज्यांना घरातलं नियोजन करता येत नाही ते राज्याचं नियोजन काय करणार. मला तुम्ही विचारला तर मी नेहमी म्हणतो माझ्या बायकोला, मला 10 वर्षानंतर माझ्याकडे बँकेत किती पैसे असतील, मी आजारी पडलं तर मला वृद्धावस्थेमध्ये माझ्या डोळ्यासाठी किती खर्च येणार आहे, दातासाठी किती खर्च येणार आहे, ह्याचं प्लॅनिंग मला लहान तरुण वयात मी केलं तर तसं देशाचं प्लॅनिंग करणारं नेतृत्व या सगळं म्हणून मार्ग पार्लमेंटसारख्या मार्गातून देशात नवीन रक्त येऊ शकतो. धन्यवाद क्रांतीजी. जवळपास अर्धा तासाहून जास्त काळ आपण माझ्याशी बोललात. आपले ही चाहते त्यांच्यापर्यंत हे आम्ही यूट्यूबद्वारे पोचवूच. आपण जरा आपल्या चाहत्यांना माझ्याही करता एक संदेश द्या, त्यांना सांगा की माइंडकरांचं यूट्यूब चॅनलचे सबस्क्राईब करा आणि नंतर आपण आपला प्रोग्राम संपवू. जयंत माइंडकरना मी अनेक दिवस विविध चॅनलवरून त्यांचे विचार ऐकतो, फार स्पष्ट बघतात आणि मला त्यांचं विशेष वाटतं. कुठल्याही त्या राजकीय पक्षाचे अधिकृत प्रतिनिधित्व नाही आहे, प्रतिनिधित्व काम करत नाही. त्यांना पटणारा विचार ते लोकांसमोर मांडतात. काही लोकांना त्यांचा विचार पटेल, काही लोकांना पटणार नाही, पण वास्तवतेला सामोरं जाणारे व्यक्तित्व आहे. त्यांनी मांडलेले प्रश्न या देशात चिंतनाचे प्रश्न आहेत आणि या विचाराला साथ करत घेणारं जर नवं नेतृत्व राजकारणात जर चांगली मंडळी आली तर या देशामध्ये अजूनही झपाट्यानं परिवर्तन होऊ शकेल, विकास होऊ शकेल. म्हणून जयंतरावांच्या या प्रयत्नाला मी मनापासून स्वागत करतो, पाठिंबा देतो आणि मला असं वाटतं त्याच्यातून नवीन नेतृत्वाला खाद्य मिळावं, तो एक समर्थ, विचारी, विवेकी समाजामध्ये घडणारी नवी माणसं निर्माण व्हावी ही सदिच्छा माझी आहे. धन्यवाद. धन्यवाद.